अश्मयुग संपला त्याच्यानंतर ताम्रपाषाण युग सुरू झाला. तर मग हडप्पा संस्कृतीपेक्षाही खूप वेगळी वैशिष्ट्ये आहेत त्यांची. जर बघितलं राजस्थानमध्ये आहार संस्कृती होती, त्यानंतर गणेश जोतपा संस्कृती होती. या दोन्ही पण हडप्पा संस्कृतीच्या समकालीन आहेत असं आपण म्हणू शकतो. आणि हडप्पा संस्कृतीला जे काही तांबे लागायचं ते इथून आयात करत असत. यानंतर गंगेच्या खोऱ्यामध्ये असलेली गेरू रंगाची भांड्याने ताम्रनिधी करणारी एक वेगळी वसाहत होती. त्या ठिकाणी बिफोर 3000 ते 2000च्या आसपास ती उदयास आली होती. ही होती हडप्पा लोकांची वसाहत. ठीक आहे. कुठल्या आहे गंगेच्या खोऱ्यामधली. त्याच्यानंतर बिहार, बंगाल आणि ओडिसामधली आणखी एक होती चिरांद. चिरांदचं नाव खूप वेळा येतं बार बार. ही पण हडप्पाच्या नंतरसुद्धा ही वसाहत होती. त्याच्यानंतर येते मध्य प्रदेश. मध्य प्रदेशमध्ये सर्वप्रथम होती कायता संस्कृती. ही सर्वात जुनी ताम्रपाषाण युगीन संस्कृती आहे. आणि दुसरी आहे माळवा संस्कृती. ही सर्वात मोठी ताम्रपाषाण युगीन संस्कृती आहे. सर्वात जुनी कोणती? कायता. सर्वात मोठी कोणती? माळवा. माळवा होती नदी नर्मदाच्या किनाऱ्यावरती. कायता संस्कृतीमध्ये जर बघितलं तर ही छोटी काली सिंध नदीच्या तीरावर होती, जी समळ नदीची उपनदी होती. ठीक आहे. ही हडप्पा संस्कृतीच्या समकालीन होती. यामध्ये पण शेती आणि पशुपालन केलं जायचं. तर आहार संस्कृती मध्य प्रदेश आली आणि हडप्पा संस्कृती आणि आहार संस्कृती या दोघं एकमेकांमध्ये नांदल्या असं पण म्हणता येतं. तर याच्यानंतर बघितलं तर गुजरातमधील जी संस्कृती होती ती हडप्पा संस्कृतीला एकदम समकालीन होती असं आपण म्हणतो. हडप्पाच्या तिन्ही कालखंडाशी मिळता जुळता या गुजरात संस्कृतीचा कालखंड आहे. याच्यामध्ये लाल रंगाची भांडी बनलेली होती. ही सौराष्ट्र होती. दक्षिण सौराष्ट्र म्हणजे प्रयास संस्कृती आणि ईशान्य सौराष्ट्र म्हणजे रंगपूर संस्कृती. त्याच्यानंतर येतं आपलं ताम्रपाषाण महाराष्ट्र. मध्याश्मयुग संपल्यानंतर नवाश्मयुग न येता महाराष्ट्रामध्ये डायरेक्ट ताम्रपाषाण युग आला. ठीक आहे. तर उत्तर हडप्पा संस्कृतीचे लोक जेव्हा दायमाबादमध्ये पोहोचले तेव्हा त्यांना समजले की दायमाबादमध्ये अगोदरच एक संस्कृती वास करत आहे. ती होती कोणती? सावळदा संस्कृती. आणि ते सावळदा संस्कृती त्याच्यानंतर आली माळवा, त्याच्यानंतर आली दोरवे. ह्या 3 संस्कृती आपल्या ताम्रपाषाण युगीन महाराष्ट्रामध्ये आहे. सर्वप्रथम होती सावळदा संस्कृती. जेव्हा हडप्पाचा उतरता काळ आला त्यावेळेसची ही संस्कृती आहे. धुळे जिल्हा, तापी नदीवरती. संस्कृतीचा उगम बघितला तर हडप्पा संस्कृतीच्या लोकांशी संपर्कातून झाला असा गेस आहे. ठीक आहे. गावाभोवती तटबंदी घरे मातीची होती. सावळदा संस्कृती हडप्पा संस्कृतीशी वस्तू विनिमयाचा पुरावा आपल्याला कुठे भेटलेला आहे? धुळे जिल्ह्यातील कावठा या उत्खननात. कावठा उत्खननामध्ये आपल्याला असं समजलं आहे की सावळदा संस्कृती आणि हडप्पा संस्कृती, सावळदा आणि हडप्पा दोघांमध्ये संबंध आहे. कुठून समजलं आहे आपल्याला? धुळे जिल्ह्यातील कावठे उत्खननात. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढची आहे माळवा आणि जोरवे संस्कृती. जशी सावळदा संपली तसं माळवा आणि जोरवे. महाराष्ट्राचे आद्य शेतकरी म्हणतात यांना. सर्वप्रथम कायमस्वरूपी वसाहत बसवणारे माळवा होते. कायमस्वरूपी वसाहत वसवणारे सर्वप्रथम संस्कृती होती माळवा संस्कृती. नंतर त्या माळवा संस्कृतीला काही तेलुगू कर्नाटकमधले जे लोक आले त्यांच्यासोबत संबंध आला आणि त्या दोघांपासून एक जोरवे संस्कृती उदयास आली, जी अहिल्यानगरमध्ये होती. मॅक्झिमम करून म्हटलं तर छोटी खेडी होती चांडोली आणि सोनगावला पुणे जिल्ह्यामध्ये, पिंपळदर होता नाशिक जिल्ह्यामध्ये, वाळकी होतं इनामगाव शिरूर. ठीक आहे. इनामगाव हे खूप महत्त्वाचं आहे. मागच्या वेळेस 2022च्या पेपरमध्ये इनामगाव विचारण्यात आलं होतं. आता बघू इनामगावबद्दल. इनामगावचा कालक्रम बघितला तर माळवा संस्कृती, पूर्व जोरवे संस्कृती आणि उत्तर जोरवे असे 3 त्याचे कालखंड पडतात. माळवा संस्कृती जी घरे होती ती एकदम आयताकृती आणि ऐसपैस होती. मोठी घरे असायची, तसेच भिंती गुडाची असायची. माळवामध्ये मातीची भांडी पिवळसर रंगाची असत, त्यावर तपकिरी रंगाचं नक्षीकाम होतं. त्यांची भांडी जी आहे ती भाजलेली असायची पूर्णपणे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा मेन पॉईंट आहे इनामगाव हे इतर गावांना मातीची भांडी पुरवणारे केंद्र होते, महत्त्वाचं केंद्र होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा भाग आहे प्रतिकूल हवामानामध्ये उत्तर जोरवे काळात बिफोर क्रिस्ट 700च्या सुमारास इनामगावने पूर्णपणे उजाड झाले. नंतर तिथे वसाहत झाली नाही. नंतर कुठलं आलं? महापाषाण युग. महापाषाण युग कशाला म्हणतात आपण? जेव्हा लोक मेले त्यांच्या आजूबाजूला असे दगड लावले जायचे, त्या युगाला आपण महापाषाण युग असं म्हणतो. ठीक. आणि हे जर बघितलं तर महापाषाण युग महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर प्रामुख्याने व्यापारी मार्गावर मुख्यतः भेटतात. कुठं ऐकून देते महापाषाण कुठं आहे ते? नागपूर, चंद्रपूर आणि भंडारा या ठिकाणी ज्या व्यापारी मार्ग असतात त्या मार्गावरच प्रामुख्याने भेटलं जायचं. याच्यानंतर दायमाबाद जी आपली हडप्पा संस्कृती होती त्यामधले शहर होतं. शोध बघितला तर BP भोपटेकर यांनी लावलेला आहे. सिंधू संस्कृतीचा उत्तर हडप्पा काळातील सर्वात दक्षिणेकडील पुरातत्व स्थळ. दक्षिणेचं टोक हडप्पा संस्कृतीचं. ठीक आहे. ह्याची हा प्रवरा नदीवरती वसलेला आहे.
याचं उत्खनन एकूण 4 वेळा झालेलं आहे. 1958ला केलं एम.एन. देशपांडे, 1974 एस.आर. राव आणि 1975 आणि 78 2 वेळा केलेलं आहे एस.एस. साळी यांनी. संस्कृतीचा वास बघितला तर सर्वप्रथम होती सावळदा, 2 मध्ये होती उत्तर हडप्पा संस्कृती, त्यानंतर दायमाबाद संस्कृती, नंतर माळवा, नंतर जोरवे, अशा एकदम 5 कालखंडामध्ये ही संस्कृती वास केलेली आहे. यामध्ये मिळालेल्या वस्तू कोणत्या आहेत? जमीन खणत असताना त्यांना 60 किलोग्रॅम वजनाच्या 4 वस्तू भेटल्या. बैल जुळलेला रथ, गेंडा, हत्ती आणि रेडा ह्या 4 वस्तू होत्या. दायमाबाद ब्रॉन्झेस या नावाने त्यांना ओळखलं जातं आणि आर्सेनिकचे प्रमाण खूप जास्त होतं ह्याच्यामध्ये. ठीक आहे. तर अशा प्रकारे काही प्रमुख असलेल्या ताम्रपाषाण युगीन साथी आपण पाहिलेले. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.